मी सध्या छत्तीसगड राज्यातील सरखेडा जो गाव आहे औंधीजवळ, त्या सरखेडा हा जो गाव आहे त्या सरखेडामध्ये उरसकल आहेत. त्या उरसकलावर एका दगडावर एक लिपी आहे. त्या लिपीचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते निरीक्षण करण्यासाठी मी आलेलो आहोत. माझ्यासोबत गोपाल नाईताम आहे, कवालिया सर आहेत आणि सरखेडाचे काही सगळेजण आहेत. ते या ठिकाणी आले आहेत. आपण मागे पाहू शकता या ठिकाणी काही आपले उरसकल आहेत. म्हणजे प्राचीन काळामध्ये मानवच्या मृत्यूनंतर त्याचे स्मरणार्थ दगड जे ठेवत होते ते या ठिकाणी आहे. याचा शोध घेण्यासाठी हे जो लिपी आहे ते लिपी बघण्यासाठी आपण जाऊया. लिपी हा मानवाने लावलेला अतिशय महत्त्वाचा शोध आहे. लिपीचा शोध लागण्यापूर्वी आदिमानव हा गुंफेच्या भिंतीवर चित्र काढून आपल्या भावना प्रदर्शित करीत होता. चित्रामुळेच लिपीचा शोध लागला. मानवाच्या जीवनात ज्ञान मिळविण्याची जी प्रक्रिया आहे ती लिपीच्या शोधामुळे अधिक गतिमान झाली. भारतात प्राचीन काळी अनेक लिप्या उदयाला पावल्या. भारतात काही प्राचीन लिप्या आहेत. हडप्पा लिपी, ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी, गोंडी लिपी, गुप्त लिपी, कुटील, नागरी, बंगाल, शारदा, कलिंग, तमिळ, बट्टेडू, देवनागरी अशा काही प्राचीन लिप्या आहेत. सरखेडा येथे वाल्को गोत्राचे जवळपास 60 ते 70 स्मृतिस्तंभ आहेत. त्यांना गोंडी भाषेत गाथा, उरसकल किंवा बडांग असे म्हणतात. येथील एका स्मृतिस्तंभावर प्राचीन लिपीत कोरलेलं एक नाव आहे. ही लिपी ब्राह्मी लिपीशी साधर्म्य दाखवतो. जे आपल्या गोंडीमध्ये यांना बडांग किंवा उरसकल असे म्हणतात. उरसकल, बडांग, गाथा, उसना हे या ठिकाणी जवळपास 100 दाखव आजूबाजूला या ठिकाणी बडांग किंवा उरसकल या ठिकाणी आहे. जवळपास 7-7 फुटाचे, 2 फुटापासून 7 फुटापर्यंत या ठिकाणी हे बडांग आहेत. आणि हा जो या ठिकाणी बडांग पाहू शकता इकडे या बाजूला, या ठिकाणी एक लिपी आहे. या लिपीचं अजूनपर्यंत कोणीच भाषाशास्त्रज्ञांनी वाचन केलेलं नाही. परंतु या ठिकाणी या लिपीचं आम्ही निरीक्षण करण्यासाठी आलेलो आहोत. बघा या ठिकाणी याप्रमाणे ही लिपी दिसत आहे. जी हडप्पा लिपी आहे त्या हडप्पा लिपी सदृश्य लिपी या ठिकाणी पाहायला मिळतात. अनेक अभ्यासक या ठिकाणी आलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत या लिपीचं वाचन झालेलं नाही. पाहू शकता आपण जवळ बघा, येतं आपण जवळून बघू शकता. हडप्पा उत्खननामध्ये जी लिपी सापडली आहे त्या लिपी सारखीच या ठिकाणी या जो दगड आहे जवळपास 3 फुटाचा दगड, या ठिकाणी या दगडावर ही लिपी कोरलेली आहे. अभ्यासकांनी याचा थोडा संशोधन करायला हवा, वाचन करण्याचा प्रयत्न करायला हवा. याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हे बघा या ठिकाणी कोरलेलं. इथल्या काही सगळ्या जणांना सुद्धा माहीत नाही ही कोणती लिपी आहे. आपण पाहू शकता. या ठिकाणाजवळ सरखेडा गावाचा रीठ होता. येथे वाल्को गोत्राचे लोक राहायचे. त्यांच्या पूर्वजांचे हे उरसकल. या स्मृतिस्तंभावरील जी लिपी आहे ती ब्राह्मी लिपीशी व हडप्पा लिपीशी साधर्म्य दाखवतो. लिपी अभ्यासकांनी यावर संशोधन करून लिपी वाचण्याचा प्रयत्न करावा.
हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर करें।